येळूरमध्ये आहे, आमच्याच गावात आहे आणि इथं साप आलाय. कोण बघितलं साप? कुठं आहे? दिसायला नाही. एक तास आलं. ठीक आहे. तिथं लाकडांमध्ये साप आहे. आणि कसं दिसलं ते, कोणाला दिसलं? इथं लाकडं काढायसाठी गेलेले. हां तिथं होतं ते मग दिसलं. ठीक आहे, घ्या काढूया. हे लाकड साप बसलाय, बघू शकता. असे स्क्रॅप मटेरियल किंवा लाकडं वगैरे आपण रचून ठेवतो, त्यामध्ये जास्त प्रमाणात साप येतात. जास्त करून खास करून घोणच साप अशा ठिकाणी येतात. काढू. आणि आज गेलं पुढे काळासाठी 2 तास बसला आहे म्हणजे 2 तास लागतो. मी घाबरीन की तुझ्या आवाजाला. सापाला घाबरी ना मी, तुझ्या आवाजाला घाबरले. साप बघू शकता, अंदाजे 3 वर्षाचा हा बोनस साप आहे. आणि लाकडांमध्ये वगैरे एकदम मॅच होत होता. म्हणजे ह्या सापाची हीच खासियत आहे, लाकडांमध्ये वगैरे किंवा स्क्रॅप मटेरियलमध्ये वगैरे जास्त प्रमाणात येतो असतात. येळूर खेडेगाव आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात अशी जुनी घरं किंवा अशी लाकडं वगैरे रचून ठेवलेलं असं माहोल असतं. त्यामुळे भरपूर साप आहे तिथं. आणि अंदाजे 3 वर्षाचा हा गोनजातीचा साप आहे. विषारी असतोय, तुम्हाला माहितीच आहे. पूर्ण आशिया खंडातला 2 नंबरचा धोकादायक साप याला म्हणतात. आफ्रिकन मांबानंतर याचा नंबर लागतोय चावण्यामध्ये. एका सेकंदात 3 फुटापर्यंत जंप घालून हल्ला चढवतोय. त्या फार डेंजर साप आहे. आणि शांत असाच पडून होतोय, वेटोळा घालून बसतोय. त्यामुळे त्याच्यावरती हात पाय पडला तर तो चावायचं सोडतच नाही. त्यामुळे फार डेंजर साप आहे. पॅक करूया याला आता. असं आतमध्ये गेलाय साप. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.